नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी इंग्रजी मीडियम विषय मराठी धडा 5वा माझा रुमाल. वेदांत 4थीत होता. आजीने त्याला एक छान पिवळ्या रंगाचा हातरुमाल भेट दिला होता. त्यावर तिने त्याला आवडणाऱ्या निळ्या रंगाची नाजूक फुले विणली होती. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. तो नेहमी रुमाल जपून खिशात ठेवायचा. आता वेदांत हा मुलगा 4थीमध्ये होता. आजीने त्याला एक छान पिवळ्या कलरचा रुमाल भेट म्हणून दिला होता. त्यावर तिने त्याला आवडणाऱ्या निळ्या फुलांची नाजूक फुले विणली होती. विणकाम केलं होतं त्याच्यावर एक सुंदर. तो रुमाल त्याला खूप आवडायचा आणि तो नेहमी रुमाल खिशात जपून ठेवायचा. मधल्या सुट्टीत जेवण झाल्यावर त्याने हात पुसण्यासाठी रुमाल काढला. मधल्या सुट्टीनंतर शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला. मधली सुट्टी झाली शाळेची. जेवण झाले, त्याने हात पुसण्यासाठी तो रुमाल काढला आणि शाळा भरल्यावर नेहमीप्रमाणे वेदांत वर्गात जाऊन बसला. मग तो आपण जेवण झालं की मधल्या सुट्टीनंतर शाळा भरल्या आपण परत वर्गात जातो, तसा तो वर्गात जाऊन बसला. घाम पुसण्यासाठी त्याने रुमाल काढायला खिशात हात घातला, पण रुमाल नव्हताच. तो विचार करू लागला, रुमाल पडला कुठे असेल. मग तो त्याला घाम आला होता. मग त्याने घाम पुसण्यासाठी रुमाल काढायला खिशात हात घातला, पण खिशात तर रुमाल नव्हताच. मग तो विचार करू लागला, अरे बापरे, रुमाल कुठे पडला असेल. मग वेदांच्या लक्षात आलं की रुमाल खिशात ठेवताना बाहेर पडला असेल. शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, काय झाले. तेव्हा त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी त्याला मैदानात जाऊन बघण्यास सांगितले. मग वेदांच्या लक्षात आलं की त्याने जो रुमाल खिशामध्ये ठेवला होता तो बाहेरच पडला असेल. मग शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. मग त्याने शिक्षकाला विचारलं, अरे वेदांत, काय झालं, काय तुझं लक्ष नाही. मग त्याने त्याला जो घडलेला प्रसंग होता तो शिक्षकांना समजावून सांगितला. त्यांनी त्याला मैदानावर जाऊन बघण्यास सांगितलं आणि मग त्याने त्याला मैदानावर जाऊन बघण्यास सांगितलं की बघ जा मैदानावर पडला असेल का. वेदांत रुमाल शोधण्यासाठी वर्गाबाहेर गेला. तो नाराज होऊन वर्गात आला आणि तो वेदांत रुमाल शोधण्यासाठी गेला वर्गाबाहेर आणि नाराज होऊन परत वर्गात आला. का तर आपण असा निष्काळजीपणा करायला नको होता, तो स्वतःशी म्हणाला. मग तो स्वतःशी म्हणाला की आपण नीट काळजी घेऊन तो रुमाल बघितला पाहिजे होता. तर नीट काळजी घेतली तर तो रुमाल आपल्याकडे असता. असा निष्काळजीपणा आपण केला नव्हता पाहिजे. आजीने दिलेला रुमाल हरवला याचे त्याला खूप वाईट वाटले. मग त्याला खूप वाईट वाटलं. एवढ्यात शिपाई मामा वर्गात आले आणि त्यांनी म्हणाले, हा रुमाल कोणाचा आहे. आणि एवढ्यात काय झालं की शिपाई मामा होते ते वर्गामध्ये आले आणि म्हणाले, अरे हा रुमाल कोणाचा आहे. शिपाई मामांच्या हातातील रुमाल पाहून वेदांतला आनंद झाला आणि त्यांच्या हातात जो रुमाल होता तो वेदांतचा होता आणि ते पाहून त्यांना आनंद झाला. वेदांतने लगेच हातवरून म्हणाला, हा रुमाल माझा आहे. धावत पुढे जाऊन वेदांतने रुमाल घेतला. मग तो धावत पुढे गेला शिपाई मामांकडे आणि जाऊन रुमाल घेतला. वेदांतने रुमालाकडे बघून मनाशी ठरवले की यापुढे आजीने दिलेला रुमाल सांभाळून ठेवायचा. मग त्यांनी मनाशी ठरवलं की आजीने दिलेला जो रुमाल आहे तो सांभाळून ठेवायचा. वेदांतने आनंदाने रुमालाची घडी करून दप्तरात ठेवला. मग वेदांतने तो रुमाल आनंदाने घडी करून दप्तरात ठेवला. असा हा आपला धडा माझा रुमाल संपून झालेला. आता त्याची प्रश्न उत्तरे पाहूया. प्रश्न एक, एका वाक्यात उत्तर लिहा. वेदांतने रुमाल कोणी भेट दिला. तर वेदांतला रुमाल आजीने भेट दिला. वेदांत नाराज का झाला. रुमाल आपल्याकडून हरवल्यामुळे वेदांत नाराज झाला. वेदांतने मनाशी काय ठरवले. यापुढे रुमाल सांभाळून ठेवायचा. अशा प्रकारे 3 प्रश्न झालेले आहेत. रिकाम्या जागा भरा. वेदांतला तो रुमाल खूप आवडायचा. प्रश्न 2, एवढ्यात शिपाई मामा वर्गात आले. विचार करायला सांगा. पाठातील शिपाई मामांचा कोणता गुण तुम्हाला आवडला असेल. तर हरवलेली वस्तू परत देण्याचा. तुम्हाला भेट स्वरूपात कोणकोणत्या गोष्टी स्वीकारायला आवडतील ते सांगा. हा प्रश्न तुमच्या मर्जीवर आहे. तुम्हाला काय काय आवडतील भेटी. खेळणी, पुस्तके, या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. लिहायच्या. लिहित ठेवूया. प्रश्न पहिला, पाठातील घटना योग्य काम. या घटना दिल्या पहिले काय झालंय ते करायचंय. मग आपण पुढे जाऊ.
मग पहिलं वाक्य येईल, वेदांना रुमाल खूप आवडायचा. मग त्याला रुमाल हरवलेलं आठवलं. मग तिसरा वाक्य हा येईल. मग चौथा वाक्य शिपाई काका वर्गात आले, तो आला येईल. आणि पाचवं वाक्य मग याला प्रश्नचिन्ह म्हणतात. या चिन्हाला काय म्हणतात? प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे माझा रुमाल हा धडा आपला शिकवून झालेला आहे. त्यावरची प्रश्नोत्तरे आपण दिलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.